उद्याच्या 5 तारखेला लग्न आणि 7 तारखेला रिसेप्शन असं ठरलं होतं. त्या दिवशी मतदाराने मतमोजणी आल्यामुळं आता ते सारिका आव्हाडेनं होतं, सारिका पाटील यड्रावकर म्हणून ते तिकीट तिला मिळाले आणि उमेदवारी तिला त्यामुळे मिळालेली आहे. आता ती एक अतिशय चांगली कार्यकर्ती आहे. म्हणजे अगदी घराघरात जाहिराती वाटण्यापासून जाजम अंतरणे, खुर्च्या लावणे इथपासून भाषण करण्यापर्यंत सगळं पडेल ती जबाबदारी ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं करते. अभाविपमध्ये युवा संघटन, विद्यार्थी संघटन बांधण्याचं काम सुद्धा त्याने केलं. हरिपाठचा जो इचलकरंजीत मोठा कार्यक्रम झाला, जवळपास 12,000 महिला होत्या. त्या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी स्थानिकाने घेऊन एवढा मोठा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणाने तिने पार पाडला होता. गावातल्या प्रत्येक भागामध्ये जाऊन महिला संघटन मधनं त्यांना हरिपाठमध्ये सहभागी करून घेणं, त्यांचं प्रॅक्टिस घेणं आणि तो मोठा कार्यक्रम आणि दिंडी यशस्वी करणं हे सगळं तिने केलेलं आहे. परवाच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग नंबर 1 ते 16 या सगळ्या प्रभागामध्ये जाऊन तिने प्रत्यक्ष प्रचार केला. उमेदवाराबरोबर घर टू घर फिरली, सभा घेतल्या. सगळे उमेदवार विजयी करायसाठी जे करणं आवश्यक आहे ते सगळे प्रयत्न तिने केले. त्यामुळे कार्यकर्ती म्हणून ती सगळ्यांना माहिती आहे. सुदैवानं ती आमचे नाता याचा अभिमान आम्हाला आहे. पण दुसऱ्या बाजूला ती एक अतिशय चांगली कार्यकर्ती आहे हे विसरू नका, एवढंच माझं सगळ्यांना धन्यवाद.